सुप्रभात मित्रांनो, जय शिवराय। आज आपण चाललो आहोत जलदुर्ग खांदेरीला भेट द्यायला। बस आलेली आहे, सगळे चढत आहेत बसमध्ये। आणि आज आपल्यासोबत माझा खास मित्र वैभव, आमचे ट्रेक लीडर विराज आमरे, वॅक्सिन घेतलेले गिरकर आणि चमकता झळकता सूर्यकांत कदम आपल्यासोबत आहे। दात दाखवता। तर आता प्रवासाला सुरुवात होईल आणि आपण पुढे भेटूच, चला। नमस्कार मित्रांनो, आपण आता थळ या जागी पोचलो आहे। गाडीची कॅपॅसिटी कमी असल्यामुळे आम्हाला बाईक काढायला लागल्या होत्या। आता आम्ही 2 मिनिटात पोचूच। पब्लिक इकडे बघा तुम्ही, हा बघा, हा गिरकर, काळ तोंड्या प्रसाद लोटलीकर, मागे विदाऊट ग्लेअरवाले, हे बुरखावाले। आपण कुठे इकडेच जाणार आहे का? इकडे जायचंय बहुतेक आपल्याला। एवढं सेमच आहे ते तिशय। हा देऊळकर, खूप मोठं व्यक्तिमत्व। हा भावेश भोळे, आडनावाने फक्त भोळे, नमस्कार, बाकी भोळे काय नाहीये याचा। हे आयोजकांपैकी एक आहेत, कोर टीम मधले। आणि आसनगावचे शाहरुख गिरकर मंडळी। अशा प्रकारे गणपती बसलेला आहे। तर आता आपण थळ या ठिकाणी नाश्ता करायला थांबलोय। मंडळी बसलेली आहे तिथे सगळी। विराज आमरे तिकडे बघतात। ठीक आहे, अरे हाय वगैरे बोला काय। हा सूर्य आहे, ह्याचं मी तुम्हाला मगाशी इंट्रोडक्शन दिलं। इंट्रोडक्शन नाव सांगितलं तरी पण। हा गिरकर, आजचा ड्रायव्हर आमचा। आणि हे कोर टीमचे मुख्य सदस्य शुभम पाटील, टीमचे सदस्य। हा तेच ते कोर टीम। हे विराज, हे प्रसाद आसनगाववरून आलेले, वेळेत आलेत पहिल्यांदा। आणि हा वैभव, याला तुम्ही अजिबात ओळखत नाही। 5:30। आता बघूया नाश्त्याला काय येतं। कॉफी आणि चहा सांगितलाय आणि नाश्ता आलेला आहे। नाश्त्यामध्ये 2 मेदूवडे, 1 इडली आणि दालवडा दिसतोय। कोणी माझ्याकडे बघत नाहीये, खायला सगळे भुकेले आहेत। चटणी येते, हां चटणी पण आलेली आहे। तर आपण आता नाश्ता करूया, बाकी मी तुम्हाला बोटीमध्ये दाखवतोच नाही। तर आपण आता जेट्टीला जातोय, बोटीतून आपण किल्ल्यावर जाणार आहोत। थांबायचा विचार करतो। ही माझ्याबरोबर माझी खास मैत्रीण स्वप्नाली, जी थोडी विठोबा दिसते। ठीक आहे, हरकत नाही। आणि हा आमचा मित्र गिरकर। आता आपण बोटीने जाऊ, हा समुद्र किनारा।
आपण आता खांदेरी किल्ल्यावर पोचलो आहोत. खांदेरीचा घेर बराच मोठा आहे. आता सुरू केलं पहिले वेटोबाचं मंदिर लागतं आणि बऱ्याच पुढे गोष्टी आहेत. एक मी तुम्हाला दाखवेन. आमचं इंट्रोडक्शन देखील अजून बाकी आहे, ते होईल लवकरच. आज इथे बरीच गर्दी आहे, बघूया. एका टप्प्यावर आपण आलो आहोत. आता इकडे इंट्रोडक्शन होईल आणि किल्ल्याबद्दल आणि एकंदर समुद्रातील आरमाराबद्दल आपल्याला शुभम पाटील थोडी माहिती सांगतील, ती आपण ऐकू. फार छान माहिती सांगतात ते. तर सर्वप्रथम सगळ्यांना सुप्रभात. जय शिवराय मित्रांनो. जय शिवराय. जय शिवराय. तर आज आपण आलेलो आहोत खांदेरी या किल्ल्यावरती. हा एक जलदुर्ग प्रकारातला किल्ला आहे. तर खांदेरी हा किल्ला जो आहे, पहिले इथे ही 2 बेटं होती. एक हा खांदेरी बेट आणि एक समोर जो आपण बघतो खांदेरी किल्ला, ही 2 बेटं होती. तर आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे इतिहासात की समुद्रमार्गे तेव्हा व्यापार चालायचा आपलं सगळं. तर आणि कसं आहे, इथून मुंबईसुद्धा जवळ आहे, मुंबई बंदर. आणि तिकडे जो आहे तो मुरुड जंजिरा, तो सिद्धींच्या हातामध्ये होता. आणि ते मुंबईमध्ये इंग्रज आहेत, पोर्तुगीज आहेत, फ्रेंच आहेत. तर बेसिकली ते आपल्या स्वराज्याचे दुश्मनच होते. तर त्या दोघांमध्ये जो व्यवहार चालायचा, जो व्यापार चालायचा, त्याच्यावरती एक वचक राहावा. आणि जे अरब देशातनं येतात व्यापारी लोक, जेव्हा आपण अरब देशातनं काही इम्पोर्ट एक्सपोर्टचं तेव्हासुद्धा चालायचं. तर मग त्या ह्याच्यातनं सुद्धा आपल्याला काही महसूल गोळा करता येईल किंवा त्या व्यापारावरती आपलं लक्ष राहावं, नियंत्रण राहावं आणि त्याच्यामुळे स्वराज्याला काही धोका निर्माण होऊ नये म्हणून महाराजांनी ही 2 बेटं हेरली. आणि या 2 बेटांपैकी खांदेरी जो किल्ला आहे तो आपल्या महाराजांनी बांधला. तर हा किल्ला जो आहे, हा किल्ला बांधणीचं काम महाराजांनी, मायनाक भंडारी महाराजांचा एक मावळा होता, दर्यावीर मायनाक भंडारी, तर त्यांच्याकडे ही जबाबदारी जी आहे, ही मोठी मोहीम जी आहे ती सोपवली. आणि त्यांनी जुलै 1679मध्ये हा किल्ला जो आहे, ऐन पावसाळ्यामध्ये हा किल्ला त्यांनी उभा केला. हा किल्ला उभा करताना सुद्धा त्यांना बरेचसे विरोध झाले. आता सगळी माहिती आता नाही सांगत, थोडं आपण पुढे गेल्यानंतर पण सांगूया. तर एकंदरीत हा किल्ला महाराजांनी 1679 जुलैपासून सुरुवात केली आणि नंतर त्यांनी हा किल्ला बांधून काढला. आणि हा किल्ला बांधला त्यामुळे मुघल किंवा इंग्रज जे आहेत, सिद्धी जे आहेत, ह्या लोकांना असं वाटलं की अरे स्वराज्य आता समुद्रावरती सुद्धा यायला लागलं. म्हणून ह्या किल्ल्याला विरोध करण्यासाठी त्यांनी उंदेरी हा किल्ला बांधला. थोडं पुढे गेल्यावर सूर्यकांत कदम यांनी देखील आपणास खूप महत्त्वाची माहिती सांगितली, तीही आपण ऐकूया. शिवाजी महाराजांनी आरमाराबद्दल विचार केला तेव्हापासून म्हणजे इसवी सन 1671 पासून त्यांचे खांदेरी उंदेरी या समुद्रातील बेटावर लक्ष होते. इंग्रज पोर्तुगीजांची लागण झालेल्या मुंबई बंदराच्या तोंडावरील खांदेरी उंदेरी या बेटावर आपले मजबूत आरमार असावे असे त्यांना वाटत होते. त्याप्रमाणे त्यांनी पावले उचलली होती. खांदेरी उंदेरीची बेटे ही मुंबई आणि मुरुडचा जंजिरा यांच्यामध्ये असल्यामुळे अतिशय महत्त्वाचे होते. ही बेटे ताब्यात घेऊन त्यावर जलदुर्ग बांधल्यास मुंबईकर, इंग्रज आणि जंजिरेकर सिद्धी यांच्यामध्ये चांगलीच पाचर मारता येईल. हे हेरून शिवाजी महाराजांनी खांदेरी किल्ला बांधायला घेतला. महाराजांच्या बेताचा सुगावा लागताच इंग्रजांनी खांदेरी बेटावर आमचा हक्क असल्याचे कारण पुढे करून येथे किल्ला बांधायला विरोध केला. इंग्रजांचा पोर्तुगीजांकडून मुंबई मिळाली होती. त्याचबरोबर खांदेरी आणि उंदेरी म्हणजे हेनरी आणि केंद्री ही बेटे मिळाल्याचा त्यांचा दावा होता. महाराजांनी खांदेरी बांधण्याची महत्त्वाची जोखीम मराठी आरमाराचा अधिकार असलेल्या मायनाक भंडारीवर सोपवली. मायनाक यांनी आपल्या कडव्या साथीदारांच्या सहाय्याने ती जबाबदारी स्वीकारली. 150 सहकारी आणि 4 तोफांसहित मायनाक भंडारी बेटावर दाखल झाले. इसवी सन 1669च्या जुलैमध्ये ऐन पावसाळ्यात खांदेरीचे बांधकाम सुरू झाले. इंग्रजांनी आपल्या आरमारासहित येऊन त्यांना
आडकाठी करण्याचा प्रयत्न केला. मायनाक यांनी इंग्रजांना न जुमानता काम चालू ठेवले. खांदेरीचे बांधकाम करणारे कामकरी इंग्रजांचा हल्ला परतवून लावण्यासाठी प्रसंगी धारकरी होते. इंग्रजांचा विरोध मोडून काढत मायनाक यांनी खांदेरीचा जलदुर्ग उभा करून स्वराज्यातील जलदुर्गांची मजबूत फळी उभी केली. आता जंजिरेचा सिद्धी कासम जागा झाला व त्याने आडकाठी सुरू केली. पण महाराज त्यातही पुरून उरले आणि खांदेरीची मजबूत तटबंदी उभी राहिली. आज एवढी वर्षे होऊन गेली पण तुफान दर्याचा त्या अरे कोण तो येणार? किल्ल्याच्या एक वळणावर आल्यानंतर आपल्याला एका बुरुजावरून असा हा सुंदर समुद्र दिसतो. ओहोटी असल्यामुळे पाणी जास्त नाही आहे आणि पुढे आपण जर आलो तर आपल्याला ह्या एक लाईट हाऊस दिसतो आहे आणि त्याच्याबरोबर खाली एक विहीर आहे. इथे विहीर. आता आपण पुढे जाऊया. समुद्र गडावर फिरण्यासारख्या काही मोजक्याच गोष्टी आहेत. त्यातल्या 2-3 गोष्टी आपल्या बघून झाल्या आहेत. तर पुढे आम्ही चाललो आहे. असं चढणं नाही. ग्रुपमधली उत्साही माणसं पुढे चालले आहेत. बाकी सगळे फोटो काढण्यात बिझी आहेत. बघूया. आमचा किल्ला फिरून झाला आहे. आता आम्ही परतीच्या प्रवासाला जेवणासाठी चाललो. आता आपल्याला बोटीमध्ये उडी मारायची आहे. बघा असे मी मारतो उडी. बोटीतून बोट. फिरून झाल्यानंतर आता जर आपण खरेदीसाठी आलो आहे. घरून मच्छी आणायला सांगितलेली सुकी आणि अलिबागचा एरिया असल्यामुळे इकडे मच्छी खूप चांगली मिळते सुकी. मी घेतो आहे, आमचे मित्रही घेत आहेत. तर गिरकर काय घेतोयस तू? सध्या तरी मी बोंबील घेतलेत. अच्छा. अजून अनुष्का तू काय घेते? सुकट घेते. मांजरीसाठी ना? हो मांजरी. तर हा असा बाजार आहे. घेतले. किती कॅमेरा? कॅमेरा ना, हा कॅमेरा 25,000चा आहे. 25. मच्छी देतो तू. तुझं नाव काय? आतिफ. याच्यात बोल. आतिफ. तर हा आपला इथला नवीन मित्र आतिफ. किल्ल्याची भटकंती आणि मार्केटमधली खरेदी झाल्यानंतर आम्ही पॉपलेटवर ताव मारला आणि पोटात गेलेल्यांना जेवण्यासाठी आम्ही अलिबागच्या सुंदर बीचवर फेरफटका मारण्यासाठी निघालो.
व्हिडिओ आवडले असल्यास फोटो कवीला इंस्टाग्रामवर नक्की फॉलो करा.